नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज हा माझा पहिलाच मराठी ब्लॉग आहे, कारण की मला कमेंट भरपूर येतात की दादा तुम्ही मराठीमध्ये ब्लॉग बनवत जावा। तर कारण की मी हिंदीमध्ये का बनवत होतो की कारण की मी जिथं जे काम करतो तिथं सगळे हिंदी पट्ट्यातले लोक आहेत, ते लेबर वगैरे सगळे हिंदी असतात, त्यांना मराठी समजत नाही। त्याच्यामुळे मी असा विचार केला की आपण एक हिंदीमध्ये ब्लॉगिंग चालू करूया। पण असं मला कमेंट भरपूर येतात की दादा तुम्ही मराठीमध्ये बनवत जावा, व्हिडिओ तुम्ही छान बनवता, पण एक मराठीमध्ये बनवत जावा। तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे। तुम्ही नक्की सांगा हा व्हिडिओ कसा बनला मराठीमध्ये। आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा। तर चला बघूया आपला हा मराठीतला व्हिडिओ कशा प्रकारे बनतोय। तर मला यायला आज बघा उशीर झालेला आहे, कारण की जरा थोडं ऑफिसला जायचं होतं। शेडने तिकडे एक पेपर घेऊन एका साहेबाला द्यायचे होते। मग शेड म्हणलं तू थोडा लेटच जा साईडवरती। तर मला बघा यायला आता इथे 1 वाजलेले आहे। तर कोकलॅनवाल्याचा आणि JCB वाल्याचा प्रोग्रेस काल दिलेला होता, त्यांना सांगितलेलं अशा प्रकारे काम करायचं आहे। तर आपल्या इथं 3-4 दिवसापासून चाललेलं आपलं रेल वाढायचं काम, पॅनल जे रेल्वे लाईनचे जे पॅनल असतात ना मोठे मोठे, तर ते वाढायचं काम चालू होतं। तर आज दुसऱ्या लाईनमध्ये वाढायचे होते, व तिथं सगळे कसं एकावरती एक पडलेले आहेत पॅनल, त्याच्यामुळे काढायला जरा प्रॉब्लेम आहे। तिथं एक माणूस बघायला लागतो, त्याच्यामुळे चला मी आता आलो साईडवरती। आता ह्या लोकांनी काय काय केलं बघूया आपण आता। तर तुम्ही व्हिडिओवरती नक्की कंटिन्यू राहा। आता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा हा माझा व्हिडिओ कसा बनलेला आहे। हे बघा मित्रांनो, हे जे आपले 4 दिवसापासून जे रेल पॅनल वाढायचे काम चालू होते, तर हे लाईन बघा, ही बाजूला लाईन आहे, बाजूला जो कच्चा रस्ता आहे ना ह्याच्या बाजूला ही लाईन आहे बघा। तर या लाईनच्या बाजूला आपल्याला हे रेल वाढायचे होते। तर हे 3, 2, 5 रेल आपण वाढलेले होते 2 दिवसामध्ये। हा एक रेल बाप गेला होता आपला, तो लास्ट छेड्यापर्यंत बघा। हा रेल आपल्याला वाढायचा बाकी होता, कारण की हा ओढला नाही का मुद्दामच, की कारण की कोकलाने ह्या साईडला घेतलेला। तर ह्या साईडचे 2 रेल आहेत, ते आपल्याला त्याचे जोडे बनवायचे होते वाजवा सिटी साईडला। आणि ह्याच्यावर जे खालचे 2 पॅनल पडलेत त्याला बाहेर काढायचे आहेत, आणि यांच्याबरोबर ह्या ज्या रेल बाजूला खाली केलेले आहेत त्या रेलच्या बरोबर तिकडे त्या साईडला घ्यायच्यात। तर या रेल आहे का नाही सगळे एकावरती एक पडलेले आहेत, कारण त्या कोकल्यानं रेल काढायला खूप त्रास होतो आहे। त्याच्यामुळे आता हे बघा, एक रेल आहे तो एक बाहेर काढून घेतलेला आहे। आता ह्याच्या बाजूची एक रेल आहे ती पण काढून घेणार। ह्या 2 आहेत ती ते पुढच्या ज्या आपण ज्या चिखल्यावरून जे रेल आलेले आहेत त्याची जोडी बनवायचं जे काम चालू होतं ना मध्ये, तर त्याला जोडायचं काम चालू आहे बघा। आता JCB पण आपला आज साईडवरती बोलवलेला होता, कारण की JCB जिथं रेल फसतोय तिथं उचलून धरतो JCB। आणि ह्याच्यामध्ये बघा हे छोट्या रेल पडलेल्या होत्या, ह्या रेलमुळे पण हा पॅनलवरती जादा लोड येतो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या रेल आहे की नाही ह्यामध्ये काढून ठेवलेत बघा या लाईनमध्ये। हे बघा अशा प्रकारे सगळ्या तिकडच्या लाईनच्या रेल ह्या लाईनमध्ये टाकून ठेवलेले आहेत। आणि आता ह्या रेल इथून पुन्हा JCBतून ह्या लाईनमध्ये ठेवणार, पुन्हा हायड्रा आणि टेलरमध्ये लोडिंग करून ते दुसऱ्या साईडवरती जातील बघा। हे बघा पूर्ण सगळ्या अशा रेल काढून ठेवलेल्या आहेत। रामपाल भाई क्या हो रहा है, क्या कर रहे? हाँ काम कर रहा है भाई। खाना नहीं लाया क्या? खाना लाया नहीं, आज भूखा है हम। सो जाओ, उपास करो फिर बीबी के नाम का। हाँ उपवास है, उपवास आपसे। हे बघा मित्रांनो, हे ज्या रेल पडलीत ना कसं एकावरती एक आहेत बघा, कारण ज्यावेळी जे रेलचं जे रॅक आलेली खाली करायला रेल, त्यावेळी जागा कुठंच नव्हती। ह्याच्या बाजूला पण लाईन नव्हती आणि तिकडं पण लाईन नव्हती, एकच लाईन बनवलेली आहे। ह्याच्या लाईनवरूनच आपण मोठी गाडी घेतली होती रेल रॅकची, तर जागा नसल्यामुळे अशा खाली केलेलं बघा, एकावर एक पडलेल्या सगळ्या, त्याच्यामुळे काढायला खूप त्रास होतो बघा। हे बघा ही छेडा येत आहे, आता तिकडून अर्धे पॅनल टाकलेले आहेत, इकडून अर्धे पॅनल टाकलेले आहेत, कुठल्याचा छेडा कुठं आहे ते काही कळत नाही। त्याच्यामुळं हे सगळा व्यवस्थित बघू नका। हे आता हे याच्यावरती रेल आहे, आता हा रेल पहिला हटवायला लागेल, त्याच्यानंतर त्याच्या खालचा रेल हटवायला लागेल। हे सगळं असं एकदम गचाडांमध्ये बसलेलं आहे बघा हे। तर हे व्यवस्थितरित्या एकदम याला काढायला लागते साईडला, तरच ते रेल बरोबर निघणार। आणि जेवढे आपल्याला पाहिजे तेवढ्या रेल काढायचे असते, कारण ह्याच्या बाजूला पण आपल्याला 2 रेल ठेवावं लागतील आणि त्या लाईनला पण आपल्याला रेल लागतील। त्या लाईनला ज्या आपण ज्या खाली केलेत तिकडच्या रेल त्या ह्याच्यावरती जाणार, आणि ह्या ट्रॅकच्या पुढं अजून 2 लाईन वाढणार आहेत, जिथं त्या रेलच्या पुढं ठेवलेले आहेत ना क्रॉसिंग आणि रेल, तिथं अजून 2 लाईन येणार आहेत। आता हे सगळे स्लिपरचे थप्पे मारून ठेवले, तर त्याच्यामुळं तिथं रेल काही टाकता येणार नाही आपल्याला ह्या साईडला, म्हणून तर ह्या साईडला घेतलेल्या सगळ्या रेल बघा। हे बघा अशा एक लेवलमध्ये करून ठेवलेल्या सगळ्या, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे ह्या रेल कशा ठेवलेल्या आहेत। हे बघा अशा पसरून ठेवावं लागते, त्याच्यामध्ये थोडा गॅप ठेवावा लागतो। गॅप ठेवण्याचं कारण म्हणजे
नंतर ना आपल्याला हे पटरीवरतीचं चढवायचं म्हटलं तर चेन लावून त्याला वरती आरामात चढवता येईल, त्या हिशोबाने ठेवलं जातं बघा हे. तर चला आता मला 1 वाजलेलं इथं याला साईडवरती. आता ह्या लोकांनी जेवायला सुट्टी केलेलं आहे. आता जेवून झाल्यानंतर ना त्या सोयीबाईला सांगितलं आहे तिथला अजून एक रेल वड, त्याच्या बाजूला एक रेल वडायचा आहे. त्याच्यानंतर ना ती काढलेलं आहे 2 रेल आणि कालचं एक रेल राहिलेला आहे. ते 3 रेल त्या साईडला ओढून घ्यायचे बघा इकडे. तर चला बघूया मित्रांनो, व्हिडिओवर कंटिन्यू राहा. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. दिलीप भाई किधर जा रहा है? पानी के लिए किधर से लेके आएगा पानी? इधर से पहाड़ से गिरता ना, उधर से लेके आएगा। तो पहाड़ का डब्बा नहीं क्या दूसरा वाला बड़ा वाला बड़ा है नहीं, इधर भी नहीं है ना। आहे का डब्बा आहे क्या? लाव बघा मित्रांनो, 4-5 दिवस पाऊस पडला नाही त्याच्यामुळे ना हा झरणा पूर्ण सुकलेला आहे बघा. हे बघा इथं पहिलं पाणी येत होतं, पाणी प्यायला पण एकदम भारी लागत होतं. आता इकडं दुसऱ्या डोंगराचं जे पाणी येतं की नाही असं जुगाड केलेलं आहे बघा आम्ही साईडवरती. कारण लेबर लोकांना आम्हाला पाणी प्यायला इकडं लय प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे असं जुगाड करून घेतलेलं आहे बघा पाणी प्यायसाठी. हे छोटे बॉटल काढून लावलेले आहे. आणि आता हे कसं पाऊस नसल्यामुळं या मोठ्या झरण्याचं पाणी बंद झालेलं आहे. हे दोन्ही डोंगराच्या मधून येते पाणी एकदम, आणि पाणी एकदम स्वच्छ लागते प्यायला. हे बघा ही छोटंसं आता हे पाणी पाजरून येते बघा याच्यातून डोंगरातून, पूर्ण डोंगरातून पाणी पाजरून येते. त्याची बाटली लावलेली आहे याला, बारीक धार चालू आहे. सगळे जे साईडवरती जे काम करते तो लोक इथूनच पाणी घेऊन जातात प्यायला. पाणी प्यायला पण एकदम भारी लागतं. दिलीप भाई पानी 1 नंबर का है ना? 1 नंबर फिर मजा आता है पाणी पिणे अरे बरोबर थंडा बरोबर. हां बघा मित्रांनो, हा सोयीब आता कसा त्याचा कॉकल्यांचा अल्टरनेटर खोलायला लागलेला आहे बघा. हा मिस्त्रीचं काम आता स्वतः करायला लागलेला आहे. खूप मेहनत घेतो हा. गाडी चालवायला पण 1 नंबर आहे आणि काम करण्यासाठी पण 1 नंबर आहे. कसा आहे मित्रांनो, आता हा का खोलतोय कारण की तो मिस्त्री यायला पण खूप प्रॉब्लेम आहे. आणि हा जो शेड राहतो तिकडे घाटकोपरला. आता प्रत्येक गोष्टीला जर मिस्त्रीला जर बोलून घ्यायचं म्हणलं तर आपल्या अनुभवाचा काही फायदा नाही. त्याला जरा थोडा अनुभव आहे, त्या अनुभवाचा तो बरोबर फायदा घेतो. आता समजा मिस्त्री जर इकडे बोलायचं म्हटलं तर मिस्त्री काय 1000, 2, 3 हजारच्या खाली कोणी येणार नाही इकडे. तो खोलून घेऊन जाणार, घेऊन येणार. त्याच्यापेक्षा त्याचा शेड काय करतो, आता हा खोलून ठेवणार, त्याचा शेड दुसरा अल्टरनेटर घेऊन येणार, हा अल्टरनेटर घेऊन जाणार. एका वेळेस पूर्ण काम होऊन जाते. आता एक अशा प्रकारे खोलायला लागला ह्यो. आणि एकदम अडचणीमध्ये राहतो बघा. इंजिनच्या बाजूला अल्टरनेटर राहतो बघा ह्यो. किती आतमध्ये बघा. हाँ उसमें तो 12-13 लिखा है, 2 पाना है उसमें 12-13. छोटा वाला ही है, सबसे छोटा वाला है रिंग वाला. हा अल्टरनेटर एवढ्या अडचणीमध्ये असतो नाही मित्रांनो, लय अडचणीमध्ये असतो बघा. याला खोलायला लय त्रास होतो. मी पण भरपूर गाड्यांचं खोललेलं आहे आमच्या. ये की बोल बचा है ना खोलने का? ये बोल खोलने का. पट्टी पाना खा लग रहा है उधर, नहीं लग रहा है ना? खोल गए ना? थोड़ा नीचे जाएगा, मत जाते गिर जाए. क्या हुआ? नहीं खुल रहा है क्या? इधर तो लग रहे हैं. किधर लग रहा है? वो नहीं लगेगा, थोड़ा टाइट रहता है वो. पाना लगा खींच. आ रहा है आएगा ना आराम से गिरा मत. गिर भी गया तो क्या करूँ मैं. ग्रीस लगा के डालना पड़ेगा. ग्रीस लगे उसको फिर लगा दे. कहाँ अपन ये बार बार खोलते हैं उसको, कभी खराब होएगा तभी खोलते हैं. लेकिन तेरा इतना अड़चन में नहीं है. जो मैं गाड़ी का खोलता था ना 1109 का, बहुत अड़चन में रहता था यार. वो खड़ा रहने के लिए भी जगह नहीं रहता था. मैं बहुत खोला रहा अल्टरनेटर. सर जाते नहीं है. अगली बार खास से खुल गया था, जाम नहीं खुलना मुझे. तो इसको पकड़ के रखता है ये. ठोक ठोक. छोटा छनी रखने का रे, छनी नहीं क्या? छेनी बिनी सब है मेरे पास. छनी से मार जाता वो बराबर निकल जाता. मार 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 थोड़ा हो. निकल गया ना. ये साला बहुत फिक्स में रहता है. बघा मित्रांनो, अल्टरनेटर आहे बघा ह्यो.
हा मेन प्रत्येक गाडीला असा प्रकारचा अल्टरनेटर असतो बघा. कुठल्या गाडीचा छोटा असतोय, कुठल्या गाडीचा मोठा असतोय. हा मेन गाडीमध्ये जी बॅटरी असते ना आपली, ते बॅटरीला हा चार्जिंग करतो बघा हे अल्टरनेटर. तर हा जे शेडने पहिला आणून दिलेला होता, पण इथं काय टाईम भेटत नव्हता, त्याच्यामुळे तो लावला नव्हता. तर आता हा लावायला लागला बघा. थोड़ा ग्रीस दे. अभी ग्रीस लगा के बराबर लगा दो उसको, नट लगा के अंदर. हे बघा मित्रांनो, आता दुसरा तो अल्टरनेटर लावायला लागलेला आहे. अल्टरनेटर लावताना बहुत त्रास व्हायला लागला बघा त्याला, कारण की ते मध्ये एकदम टाईटमध्ये जाते अल्टरनेटर, त्यामुळे लावताना लई त्रास होतो. आणि हा बोल्ट पण एकदम टाईट होता. ठोक थोडा पिछेचं. हां, आता बघा एकदम इजी गेला. त्याला ग्रीस लावल्यामुळे एकदम पडकसरनं गेला आतमध्ये बघा ते. मित्रांनो, आता कॉकल्यांचा अल्टरनेटर लावून झालेला आहे. आता हे बघा, याचे दाते आहेत ना, हे 4 दाते, याचे नटबोल्ट सारखे तुटतात बघा. ह्याच्या शेडने आणलेले नटबोल्ट ते पण तुटून गेले. आता हे सळे असे त्याच्यामध्ये टाकून बँड करायला लागते बघा. तर आता एक सोयीपणे एक रेल ओढलेला आहे त्या साईडला. आता हा जो बाजूचा रेल आहे ह्याची जोडी बनवून ठेवलेली होती, कारण याची जोडी बनवायची होती, तर याची जोडी बनवलेली. आता हा रेल आपल्याला पुढे त्या साईडला ओढून घ्यायला लागेल, कारण की जिथं ते दुसरे पॅनल पडले तर हे साईडवाले खालती पडलेले पॅनल आहेत, त्याला एका साईडला करायचं आहे. त्याच्यामुळे हे पॅनल त्याच्यावरती पडलेले आहेत. हे जोपर्यंत पॅनल बाहेर ओढत नाही तोपर्यंत हे बघा, हे खालचे जो पॅनल आहेत ना 2, हे पुढं आपण ओढून घेऊ शकणार नाही. त्यासाठी आपल्याला हा पण पॅनल एकदम पुढं ओढून घ्यायला लागेल. नंतर ना हे 2 पॅनल ओढलेले आणि तो बाजूचा एक पॅनल पडलेला आहे, तर त्या साईडला जाईल डायरेक्ट. आपल्या जिथं 4-5 पॅनल ओढलेले आहेत काल, त्या साईडला जाईल बघा. तर बघूया आता, कारण मला पण जायचं आहे लवकर घरी, त्याच्यामुळे आता ह्या किती वेळामध्ये पॅनल ओढतोय बघूया. सोयब भाई थोड़ा जल्दी करो यार, लगाओ यार काम. 20 को बंद किया, 20 से पहले चालू हो गया मेरा. ठीक है चल यार, कभी आधा इधर उधर होता है, लेकिन काम भी निकलना मांगता रे. ठीक आहे सर. हे बघा मित्रांनो, आता पट्टी बांधायचं काम चालू आहे. जशी पट्टी बांधाल ना तसं पटापट आपल्याला ह्या सेजा जोडीला आपल्याला हा रेल ओढून घ्यायचं बघा. असं ना मित्रांनो, आज काय जसं पाहिजे तसं काम झालेलं नाही, कारण की तिथं त्या रेलच्या वरती सगळे पॅनल पडलेले आहेत, त्याच्यामुळे ते पॅनल काढायला लई प्रॉब्लेम येतो तिकडं. त्याच्यामुळे आज जसं पाहिजे तसं काम झालं नाही, कारण की एवढी मोठी मशीन जर आपल्याला वापरायची असेल साईडवरती तर तसं काम पण निघलं पाहिजे बघा मित्रांनो. तर चालेल, आता काय त्याचं गाडीचं पण काम निघालं, त्याच्यामुळे त्याला पण काय बोलता येत नाही. आणि तो पण बिचारा आपल्यासाठी कधी पण अर्धा एक घंटा लेट पण काम करतो, असं नाही. तो टायमावरतीच चालू करतो, टायमावरतीच बंद करतो, तर त्याच्यासाठी पण आपल्याला थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्यायला लागतं. तर आता बघा, हे 2 जणी आता पट्टी बांधते, ती जशी पट्टी बांधतील तसं आपल्याला पटापट रेल त्या साईडला ओढायचं आहे. आणि ते 2 पॅनल मला बघायचे निघतात का नाही, कारण ते एकदम फसलेले आहेत. कारण मला पण लवकर जायचं आहे घरी, ते 4, 4:30, 5 वाजता मला इथून निघायचं आहे बघा मित्रांनो. कारण मला थोडंसं काम असल्यामुळं मला निघावं लागणार आहे. मी निघून जर गेलो तर इथं जरा प्रॉब्लेम येईल कामाचा, त्याच्यामुळं जेवढ्या लवकर होईल तेवढं ते 2 पॅनल मला निघतात का बघायचं आहे, त्यानंतर मी निघून जाणार आहे घरी. आता पावसाचं वातावरण लय जोरात झालेलं आहे, आणि सकाळी थोडासा पाऊस आला, नंतर ना एवढं कडक ऊन पडलेलं की असंच डोकं दुखत होतं, भयानक डोकं दुखत होतं. तर आता एकदम मोसम पावसाचा झालेला बघा, कधी पण पाऊस येऊ शकतो मोठा. तोपर्यंत आता झालं तर ठीक आहे, आणि मला पण आता निघायचं होतं, त्याच्यामुळे बघूया आता. एक जोडी लावून प्रयत्न चाललेला, एक जोडी तिथं कंप्लीट करून द्यायचा, पण एक रेल तर थोडासा अटकलेला वाटतोय, एक रेल तर पूर्ण खुला आहे. तर आता बघूया रामपालच्या JCBनं तो रेल काढायचा प्रयत्न करूया. निघाला तर ठीक आहे, नाहीतर मग ती उद्याच्यालाच करावं लागेल. त्या साईडचे जेव्हा पॅनल जातील त्या टायमाला इकडचा जो पॅनल एक राहिलेला आहे ते एकदम आरामात जाईल. का मित्रांनो, कसं पटरीवरती JCB घेऊन यायला लागलेला आहे. पाऊस नसल्यानंतर ना आपण पटरीवरती JCB चालवू शकतो, पण पाऊस पडल्यानंतर ना पटरीवर JCB चालवता येत नाही, कारण की ते एकदम वल्ले झालेले असते. पटरी एकदम अशी सटकून जाते, त्याचं टायर रबरचं टायर असल्यामुळे ते सटकते एकदम खाली पटापट. तर कसा येतोय बघा घेऊन येऊ पटरीवरती आपला JCB रामपालबाई, कारण हा JCB असल्यामुळं जरा काम निघालेलं आहे. JCB जर नसता तर लय प्रॉब्लेम झाला असता. कॉकल्यानंतर ह्याच्यावरती चढवायचं म्हटलं तर लय प्रॉब्लेम येतोय. भले कॉकल्याने येतो ह्याच्यावरती, पण त्याला आतमध्ये बाहेर यायला भरपूर टाईम जातो. तर बघा, आता रामपालच्या JCB आपल्याला रेल सरकून घेऊया, निघाला तर ठीक आहे. मित्रांनो, काल पाना तुटलेला होता कॉकल्यांचा, तर आता याला असं जुगाड बनवून आणलेलं आहे वेल्डिंग करून. तर बघा आता चालते का नाही. पाऊस पण यायला लागला आहे बा, ऊन पडलेला, अचानक पाऊस यायला लागलेला. पाऊस आला का आता हे रामपालबाईचा JCB काय या पटरीवरती चालणार नाही. चलेगा की नहीं चलेगा? तो चला नहीं का तुम कैसा भी करके, हमको मालूम नहीं है. मित्रांनो, हा जो रेलचा शेडा दिसतोय ना त्याच्या खालचा रेल आपला आहे, तर ह्याला साईडला काढायला लागणार बघा. साईडला निघालेला आता
एका JCBनं काय होईना झाले म्हणून ते कॉकलॅनवाल्याला पण आतमध्ये घेतलेलं आहे बघा. तर कॉकलॅनवाला पण आतमध्ये यायला लागलेला आहे पटरीवरून. ज्यादा मत लो, ज्यादा मत लो, ज्यादा मत लो, रुको पहला ऊपर उठा देता है उसको. फुल गए क्या, दिला होगा क्या, आगे ले लो. बघा मित्रांनो कसा पटरीवरती घेऊन यायला लागलाय सोहेब बाय कॉकलॅन. कारण कॉकलॅनला 4 JCB ताकद असते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही रेल वळायला. हे बघा रामपाल भाई ना आता हे सरकवलं एका साईडला. आता रामपाल भाई थोडं पुढे सरकव जाईल. आपल्याला पुढे शेड आहे या रेलचा, बाजूच्या रेलचा. मग ते बरोबर एकदम आसानमध्ये आपल्याला तिकडे वळता येईल हा रेल. बघा असं पटरीवरती घेऊन चाललेला आहे कॉकलॅन. मित्रांनो नाद करा पण सोयबाचा नाद नाही करायचा. कुठं पण डेअरिंग करतो एकदम बिंदास. हे बघा आता हे ना जे चेन उचलली की नाही, ते चेन एका साईडनं निघते आणि असं उचलून ते एकदा फिरवली की नाही, ते चेन बरोबर बसते. म्हणून ते असं बारबार उचलायला लागतं बघा त्याला. हे बघा आता रामपालबाई पुढे गेलेला आहे रेल काढायला ते. कारण त्याच्या JCBनं काय काढता येणं झाले म्हणून सोयबाला म्हटलं चल भावा तूच करून दे. तर भाव लगे आपला आलेला आहे लगेच. लगा लगा चेन लगा, चेन लगा दे पटरी के नीचे, डायरेक्ट उठा देंगे उसको. लंबा रहो हट जाओ लंबा. हे बघा असा मोकळा करायला लागतो बघा. बस भाई ज्यादा उठा मत, ए ज्यादा उठा मत. हे बघा एवढ्या वरती उचलला ना रेल मित्रांनो, आता याचा प्रॉब्लेम येऊ शकतोय. कारण रेल खाली बसणार नाही हा रेल. बघा आता तो डोकं लावतोय, चेन सटकली नाही पाहिजे फक्त बस. बघा मित्रांनो आता एकदम घोटाळा करून ठेवलेला आहे बघा आता हे रेल. एवढ्या उचलला नाही म्हणून त्याला सांगायला तरी एवढं उचलून ठेवलेला आहे. आता एकदम तो खाली येणं झाला आता, त्याच्यामुळे झालाय प्रॉब्लेम. आता बघूया रामपाल भाई काय करतोय. थोडं आता या रामपालच्या JCBनं काढायला लागेल त्याला साईडला. बघा मित्रांनो एवढ्या मुश्किलमध्ये हा रेल निघालाय साईडला. आता टेन्शनचं काम झालेलं आहे. हे निघालाय काय आता काही प्रॉब्लेम नाही. हे सोहेब भाई कधी कधी असे ओव्हर ॲक्टिंग करतो ना, त्याच्यामुळे लय प्रॉब्लेम येतोय. हे बघा मित्रांनो आता हे रेल कसा वाकडा झालेला आहे. आता सोहेब भाईला त्या साईडला जाऊन पट्टी बांधून हा रेल थोडा पुढं घेतला या, हा बरोबर रेल जाईल बघा पुढं एकदम सरळमध्ये. हे बघा मित्रांनो जो आता सोयबानं जो वरती उचललेला रेल होता हा रेल आहे बघा. आता तिकडे एका साईडला वाकडा झालेला आहे, त्याच्यामुळे हा पहिल्यांदा लावलेला आहे. एकदम सरळ वेळमध्ये टेन्शन नाही नसणार आहे. आता हा रेल हे 2 रेल पडले, त्याच्या जोडीला आणून जोडी बनवायची आहे याची. उद्या इकडे रेल काय वडायची गरज पडणार नाही. हे खाली बाकीचे जे रेल आहेत ते त्या साईडला जातात. जाण दे हे खडेवरती मशीन चालायला प्रॉब्लेम येतो. आराम से ले. थोड़ा ले बस 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 बस.
एक जोडी झालेली आहे. आता हे दुसरा रेल आहे त्याची जोडी बनवायची आहे. तर जास्त प्रेशर यायला लागलेला आहे. हा रेल कुठेतरी थोडासा दबलेला आहे त्याच्यामुळे ती मशीन पाठीमागून उडते आहे बघा. हे बघा मशीनवरती लोड किती, मशीन ऑटोमॅटिकच पुढे यायला लागलेलं आहे. आता रेल दिला झाला बघा. आता एका रेलची जोडी झालेली, दुसऱ्या रेलची जोडी करायची होती, पण आता तो रेल जरा थोडासा त्या रेलच्या वरती गेल्यामुळं तो रेल वडला जात नाही, त्याच्यामुळे कोकल्यांना प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. तर आम्ही असा विचार केला की आता हे JCBनं त्याला थोडासा सरकू साईडला, पण JCBचं पण काम निघालं आहे. त्याच्या ॲक्सिलेटरची वायर तुटलेलं आहे. तेव्हा हे रामपालबाईच्या JCBचे ना ॲक्सिलेटर वायर तुटलेले आहे. तर आता बघूया आता हे किती वेळामध्ये बनते. जशी बनेल तशी पुन्हा ते लगेच तिथं रेल हलवून ते रेल ओढून घ्यायचं पुढं, मग त्याची पण जोडी होऊन जाईल. तर चला मित्रांनो, आता JCBचं काही काम होणार नाही, त्याच्यामुळं एक जोडी झालेली आपली रेलची. आता दुसरी जे रेल पुढे घ्यायची होती ती आता उद्याच घ्यावी लागणार आहे, कारण सारखं त्या लाईनवरती कोकल्यांना टाकता येणार नाही, त्याचा प्रॉब्लेम काय पण येऊ शकतो. त्याच्यामुळं आता ते होईल ती उद्याच्याला असेल. आणि आता मला पण जरा लवकर जायचं होतं, त्याच्यामुळं मी पण आता साईडवरून निघणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा. आणि नवीन जर असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर असा एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू नंतर ना. तोपर्यंत बाय बाय.